आता क्रेझी सीन झाला. म्हणजे 1 सेकंडसाठी वाचलो. 1 सेकंड. आम्ही आलो आता सिद्धिविनायकच्या दर्शनाला. सकाळी किती वाजले? 4:10. जसं आम्ही लास्ट इयर नाही, जसं आम्ही येत असतो तसं. पण यावेळेस काहीतरी डेंजर काम आहे. 1 सेकंड. हां, तर यावेळेस जरा डेंजर काम आहे. कारण काय संकष्टी आणि पहिली संकष्टी आहे. तर क्रेझीवाली लाईन आहे इकडे. म्हणजे हा जो तुम्ही बघू शकता मंडप क्रेझीवाला आहे. आम्ही जरा हालपाल बघणार आणि मग विचार करणार लाईनमध्ये थांबायचं आहे का. आपल्याला काय बोलायचं याच्यामध्ये. नेक्स्ट संकष्टी जे काही बोलले ते नेक्स्ट संकष्टी. आम्ही एवढी गडबड करून मस्त आलो की भाई. गार पाण्याने आंघोळ केली बाबा. गार पाणी मी काय आंघोळ केली मला माहीत नाही. आता गपचूप आम्ही मुखदर्शन घेणार. कारण की आमचं कॉलेज पण आहे नंतर, ॲज यू नो. तर कॉलेजला लेट होणार. मला तर वाटते असं आतून फील येत आहे. जरा थांबलो लाईनमध्ये तर अंदाज 9 किंवा 10 वाजतील. तर बघू आपण आता. गोरा दिसतोय. मुखदर्शनला पण जाम क्रेझी लाईन असणार आहे फॉर रिअल. टॅक्सी टाकायची नवीन सिस्टीम इकडनं चालू. या ठिकाणी आपल्याला गोल 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 फिरवलं आहे. लालबागची फील दिली आम्हाला जरा. आम्ही काहीतरी विचार केला यावेळेस. आम्ही मस्त विचार केला. 3:30-4:30 निघायचं. यावेळेस 3ला निघतो. जरा लवकर उभा राहू. असा राहू तसा राहू. गर्दी असेल पण एवढी गर्दी असेल आईची जय. ओके. गर्दी नाही मुखदर्शन लगेच. मुखदर्शन हळूहळू पुढे सरकत राहा ताई. चला ताई, हळूहळू पुढे सरकत राहा. अरे भाई 2 मिनटं पण थांबून नाही दिलं आम्हाला. 2 मिनटं. फास्टेस्ट दर्शन. VIP. पहिल्यांदा एवढा लवकर दर्शन झालं असेल. म्हणजे आम्हाला असं बोल, चल भावा चल. अरे बघून तरी दे बाप्पा. हा ना. आणि काय बोलतात लेडीज स्पेशल सारखं पुढे चला. व्हॉट द लॉजिक भाई. म्हणजे आम्ही आज गेलेलो सोमवार 4:15ला बाहेर आलो असेल 4:17ला. असं बॅरिकेड उचलायचं आपल्याला. कितीला घेतला किती भाई. मला पॉईंट नाही वाटत आहे लाईनमध्ये थांबून. कारण काय 1 तास बोलताय ते लोक. अरे 1 तास बोलतायत पण मला नाही वाटत 1 तास होईल. चेक करू ना. आणि माझ्या मतीने आपल्याला लवकर जायला पाहिजे. ट्रॅफिक पोलीस हळू पुढे येते. जर माझी गाडी बघितली आणि पप्पांना मेसेज केला इकडे टॉपिक काय चालू आहे. हा बोलतो काय बर्फाचं पाणी दुपारचं. अरे काय भावा, आपण कुठे आलो आहोत त्याचं बोल ना. त्याचा भाऊ पण इकडे म्हणून काय बोलत नाही जास्त. फायनली असा डिसिजन झाला आहे की गाडीत बसायचं आहे. आणि आय गेस हे म्हणतात ना कुठे जायचं आहे. लाईन बघायची आहे. अजून लाईन बघायची आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता केवढी मोठी असेल. ठीक आहे, एवढं लांब आलं तर लेट्स गो. काय म्हणलं आम्ही बोलत होतो की दाढी आहे आणि हा असा कसा. दाढी दाखव ना भाई एकदा. क्लोज जॉलाईन जॉलाईन असा भाई. फायनली घुसलो लाईनमध्ये. म्हणजे आज घुसलो. आम्ही एकाला विचारलं की एक्सक्यूज मी कितना मतलब देर लगेगा. तो भाई अंदर देख के मैं बेहोश हो गया. बाहेर आ गया. आता आम्ही लाईन बघून काय करतो बघूया. माझ्या मतेनी नको जायला. कारण काय पॉईंट नाही आहे बघा. पुढे जाऊन पण तेच होणार आहे. चला लेडीज डब्बा पुढे चला. काय बघा असे मागे जातात. आम्ही पण असंच मागे येणार आहोत. टेन्शन नाही. काय विचार करतो भाई, कसं मागे यायचं परत.
पण मी काय बोलतो पुढे जाऊन काय पॉईंट नाही ना. परत ते लोक पुढे तेच बोलणार भाई लेडीज डब्बा चला चला लवकर चला. म्हणजे जी आपल्याला वर आरती भेटली म्हणजे दर्शन भेटलं तेच तिकडे भेटणार आहे. नथिंग एल्स. लालबागचा राजा. गणपती बाप्पा मोरया. किती लागेल भरलाय ना ते. अरे तू कशाला बोलतो नको चुप ना भाई. आम्ही लाईन छोटी आहे म्हणून बाहेर आलो. आम्हाला मोठी लाईन पाहिजे. मारबीर काशीन भाई. आता अनफॉर्च्युनेटली आम्ही चाललो आहे काय ते फुल मार्केट. काय नाही म्हणून आता क्रेझी सीन झाला. म्हणजे 1 सेकंडसाठी वाचलो 1 सेकंड. तिकडे असे 3 ते 4 ट्रॅफिक पोलीस घेरून होते माझ्या गाडीला म्हणजे पप्पांच्या गाडीला माझ्या. आणि त्यांनी असे फोटो जस्ट चिक करतच होते. बोललो साहेब थांबा बोलले तुझी गाडी आहे. बोलला हां सर ठीक आहे पटकन काढा. आणि नशीब माझं ते बोलले काढ असे नाही बोलले ठीक आहे काढत राहा तुला पण मेसेज येत राहतील. म्हणजे थँक टू गॉड आम्ही 1 सेकंडसाठी वाचलो. तो वी आर इन अदर मार्केट फुल मार्केट. चल भाई थांबू नको. इकडे थांबल्यास की फसलास. भाई सकाळचे वाजले प्रोबॅबली 5 वाजले असतील. मी वॉच नाही घातला पण तुम्ही 5 वाजता पण ही गर्दी बघू शकता. काय बोलतोय भाई मला तेच का घ्यायचे का फुलं घेणार कोणाला फुलं. हा चांगला ताजा गुलाब 20 रुपये. ताजा गुलाब 20 रुपये. Guys, you can see this view. जन्नत it is भाई जन्नत. माझे केस नाही चांगले तर आम्ही सकाळी आलेलो. रोडमध्ये थांबू नको बा साईडला मार्टिन. हात दुखायला लागले एवढे घेतले सगळ्यांनी. तर हा ब्लॉग इकडेच संपतोय. हा पहिला ब्लॉग होता माझा. काय माहिती टाकेन का नाही टाकेन. काय वाटलं तुझ्या टाकेन मी काल टाकेन बोलस. बघू ॲडिट जर चांगला झाला तर टाकेन 100%. नाही झालं तरी तू टाकणार आहे. बघू आपले हे जे मेन आहेत त्यांनी आपला जरा कंटेंट वाढवला आपल्याला आपल्यासाठी. खाली टॅग करा आयुष द मोरबेकर. ब्लॉगसाठी एवढंच. बाय बाय. प्लीज सबस्क्राइब करा.